अजय या अजय आईला चैत्या काय लागा किती लागली तुला तू काम करलायस वे बाबा तुला किती लागले तू काम करतोय चल तू खा चल हे धर त्याला एवढं लागून सुद्धा काम करायची गरज आहे का विश्रांती घ्यायला सांगितलेलं ना मग काय ते काम करायला लागलाय लगा शेतकऱ्याच्या मुलांना विश्रांती घेऊन चालायची का पण आहे मग पण लगा आपल्याला लागले याचा विचार करायचा जरा तर बघ ना अरे चैत्या आहे मी आता ठीक लागा एवढं टेन्शन घेऊ नकोस आपल्या पैकी कोणाला काय झालं तर त्याला बघितल्याशिवाय आणि भेटल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही घशाखाली घास सुद्धा उतरत नाही आणि तू म्हणतो टेन्शन घेऊ नको अरे चैत्या माहिती आहे रे मला पण ऐक जरा माझं तो एक साधा अपघात होता रे बस बाईक काय नाही अरे आता बघितलंस ना तू सगळे कामं करत होतो रे मी व्यवस्थित आहे अगदी अरे अजय काळजी घ्यायची असत्या अजून तू पूर्ण बरा नाही झाला झालं रे आता हे काय किती दिवस असं थांबायचं काळजी घ्यायची असते रे लगेच कोण बरं होत नाही झाले की रे आता लागा मला याला सिद्धून सांगितल्यापासून कधी तुला भेटणं असं झालं नशीब मी तिथं गेलो दवाखान्याची जर सोय झाली नाहीतर लय अवघड झालं असतं एवढं लागलंय तुला जरा तर विश्रांती घ्यायची रे अच्छा ते माझं सोड तू कुठे घेत असते मग ते गोव्याला त्याचं काय झालं ते वे तसं बघितलं एक काम गोव्यात पण आता त्यांचा फोन येईपर्यंत शांतच बसायचं खरं सांगू दादा ह्या लॉकडाऊनच्या खेळामुळे का नाही धंद्यात मज्जा नाही राहिली बघ एकीकडं कोरोनाचं चाललंय काय एकीकडं लॉकडाऊनची प्लॅनिंग काय अरे कशाचं काय नुसतं गरिबाच्या पोटावर पायरी बाकी काय बर आता काळजी घे कामं लगेच करू नकोस चालायच रे लागायचं हॅलो मिस्त्री अरे ते कवा शेडचं आपलं काम करायचं आहे नुसतं कोऱ्या फोन लावला 10 वेळा फोन उचलत नाही काय नाही पावसा पाण्या दिवस आहे तर चित्रा चिखलात आहे ते आता बांधायचे शेड मारून ते टाकायचं सगळं मटेरियल लावून टाकले तेवढं काम करायचं आहे राव काय मिस्त्री काय लय दमवायला तुम्ही चालते या मग उद्या मग तेवढं करून टाकू शेडचं काम ठीक आहे ठेवतो हां काय कुमार काय झाले काय काय मिस्त्री फोनच उचलत नाही 8 दिवसाला फोन लावतोय जनावर चिखलात आहे बाहेर शेड मारायचं आहे पत्तर नुसतं झाकायचं ये म्हणतो फोन उचलत नाही आता फोन उचलला तर येतो म्हणतो बरं चालतो या म्हणलं आता केव्हा येतो बघा उद्या येतो म्हणला उद्या आला का तेवढं शेड मारून घ्यायचं तू कुठे गेलतास दूध घाला गेलतास बरं उशीर लई केलास तू उशीर झाला गवळी गेलते बरं चालते हो भारत भाऊ या इकडे भारत भाऊ आलो मिस्त्री आलो कुठे बसलाय दवाखान्यात लागलं सीबीसी बघून या जरा कुठलं काय आहे परवा दिवशी गेलतो बसून आंबलो आणि त्यावर लस संपत्या आलो माघारी वैताग येते बसून हा गर्दी असणारच की अरुण भाऊ तरी पण घ्यायचीच लस सोडायची नाही चला लवकर किती पण त्रास होऊ दे ती लस घेतलीच पाहिजे ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे भरणार तुम्ही लस घेतली का नाही अरे मी कवाच घेतल्या लस बघा आमच्या घरातले सगळ्यांचे लक्ष झाले त्या आम्ही बी घेतली की
तुम्ही सगळे नाही घेतले, अजून बरीच राहिली तुमचे. अहो घेतले तर आमच्या घरातली पाक झाली ती बघ. बर. काय अरुण, काय चाललंय? येता काय सरपंचाकडे? काय काम जरा की जरा लशीबद्दल काय हाल हवा आहे ती बघून या गावात. बरं येतो येतो हे पैसे काय नाही आपल्याकडे. हे, ₹20 दे कुमार. काय नाही 20 रुपये काय सुद्धा. बेकार किटली तुझ्या आहे का? ए किटली 200 रुपयाला किटली त्या. ₹200 लागत आहे तुला काय कळण का आपल्या ₹20 आहे का? अरे बघ ₹20 पैसे हॅलो मिस्त्री बोला की. द्या की ₹20. बेकार काय ना का पैसे नाही तुमचे ₹20. तुमच्या आला मी आता मार मी बघतो काय करायचं नाही गावातला असते जातो आता शर्ट जोडायची. अण्णा काय चालू आहे अजून तुमचं? काय चाललंय गावात आलो आता म्हणते काय गावात ना आता गावाला गेलतो हा कोरोनाच्या काळात कुठं कुठं फिरायला लागला तुम्ही? गेलतो पोरीकडे येळावीला. दादासाहेब तेवढ्या गाड्या बघा. तू फोन केला नाहीस का गाडीचं ड्रायव्हरने कुठवर गाड्या गेली त्या का नाही? अहो 4च्या 4 गाड्या सुटल्या अजून येतात पोचते. ड्रायव्हर कुठं आहेत बघ, त्यासने फोन कर. टायमिंग किती झाले? काल तर फोन लोकांना गेला वेळ गेला पाहिजे. सगळ्यांचंच कॉल बंद यायला लागले. कशामुळं? आता काय ह्याने काय मेळ वगैरे करून ह्याने काय केले काय माहिती. ड्रायव्हरसने तू फोन केला नाही तर? दोघांनी पण केलं फोन. मग काय दोघं पण म्हणते मॅनेजर तर कुठं हुरूरच आहे 2 दिवस झाले. फोन लावून बघ काय म्हणते. याचा कॉल आला काय आता. चल बघ काय म्हणते. हॅलो. अहो गाड्या कालच सुटल्यात अण्णा. गाड्या कंपनी द्याय पाहिजे. अहो येतील ना आज संध्याकाळपासून येतील गाड्या तुमच्या इथं. आम्हाला पार्टीचं फोन यायला दुपारी गाड्या द्यायच्या आम्हाला. अहो दुपारी द्यायची होत्या पण गाडीचा जरा काहीतरी प्रॉब्लेम वगैरे असतो ना. प्रॉब्लेम असतो तुमचा प्रश्न आहे ना. अहो आमचा प्रश्न आहे बरोबर आहे की, पण तुम्ही काय एवढं तावात बोलायलाय? अहो तावत बोलणारच की, आम्हाला पण पुढे गाड्या द्यायच्या असतात ना. अहो गाड्या द्यायच्या असतात बरोबर आहे, पण गाड्या रात्री सुटलेत. ड्रायव्हरांचा एकाचाही कॉल लागणं झालाय. ते आता तुमचा प्रश्न आहे. आम्हाला तर गाड्या पाहिजेत तेव्हा दुपारपर्यंत. तुम्हाला दुपारपातूर येणार गाड्या. त्याची काय गॅरंटी देऊ शकता तुम्ही? अहो गॅरंटी काय द्यायची आहे? तुम्ही काय असं काही जणू काही लोनच केल्यासारखं बोलायला. लोन केले म्हणजे आता आम्हाला पुढे त्या कंपनीचं लोन असल्यावर आम्ही तर काय करणार ना त्याला. अहो, तुम्हाला काही विश्वास नाही काय? कुठेही जाऊन विचारा ट्रान्सपोर्टचं नाव. विश्वासाचा प्रश्न नसतो रणजितराव. गाड्या पुढे द्यायचा शब्द असतो पुढे. अहो शब्द आहे की, पण फोन कोणाचं लागण झाले त्याचं काय करायचं? अहो ते तुम्ही बघा ना, मला द्यायच्याच गाड्या पुढे. हा ठीक आहे, दुपारपातूर गाड्या तुमच्या पोचतील. ओके. काय रणजित कोण आहे? अरे काय 2 दिवस झालं दिमाग खायला लागलं दादासाहेब. कोण आहे? काय 8 टन माल याचा. बरं. कालच्यापासून कॉल करते. गाड्या अजून पोचल्याच नाही तर? अजून गाड्या ड्रायव्हरच फोन उचलून झाले. कुठं आहे गाडी काय? ना काय चाललंय? काय नाही आता आली गावात नाही. बरं आहे. बरं आहे. पाणी वगैरे काय? आणि पेज आहे घ्यानात. अरे पाणी आणायचंच राहिलं. अंजली ए अंजली ए अंजू, कान बिन काय फुटलं काय? थांब काय तर कामात असेल. अगं केवढा वेळ? कुठं होती एवढा वेळ झाला? अरे भैया घरामध्येच होते. ए पाणी घ्या. पप्प्या पाणी घे. अण्णा या अरे जरा. भैया ऐक ना, हा बोल ना. मी थोडं गावात जाऊन येऊ? कशाला? मला माझ्या मैत्रिणीला भेटायचं, खूप दिवस झाले त्यांना भेट. तुला किती वेळा सांगितलं गावात जायचं नाही म्हणून? अरे दादा पण काय होतं, मी येईन की लगेच जाऊ. थांब रणजित, आपण दादा जाऊ दे, जाण जो तू गाव. बरं.
गावात काय आहे? अहो दादा पण ठोक रणजित, तुझं काम तुझे तो करायचं. तुझ्या भानगडीत तिला अजिबात मध्ये घ्यायचं नाही. तिला कसं वागायचं तसं वागू दे. कळलं तुला? अहो दादा पण कळलं का तुला? सरपंच बाहेर गेले तो. बसा, 5 मिनिटात येतील. आयला सरपंच कसलं गेलं काय गावात सकाळपासून बसले. कुठं गेलाच त्याला गावात काय एक काम आहे का सरपंचच्या मग? नाही पण तरी एवढं सकाळपर्यंत लवकरूनच तू गावात नाही. सरपंच दिवसा निळालंच आहे, तरी बी सकाळपासूनच गायब आहेत सरपंच. काय भानगड आहे की तुम्ही एकदा पद भोगा म्हणजे कळेल सरपंच काय के जाईल. गावात एक काम आहे का? असं कट्ट्यावर बसून कोणाला पण बोलायचं आहेच की, पण तरी बी एवढं सकाळपर्यंत गेलो कुठं सरपंच साहेब? कुठं तर गेलाच त्याला कामानिमित्त येतील की आता. पण गाडी एक दारातच आहे. अरे अजय, अरे हे काय झालंय तुला? अगं अंजू तू कधी आलीस? अरे मी परवाच आले, पण माझं सोड, हे तुला काय झालंय? अरे यार हे सोड, हे काय? अगं अंजू, हे मी तुला कसं सांगू की हे सगळं तुझ्या भावाने केलंय म्हणून. अरे अजय, तुझ्याशी बोलते, लक्ष कुठं आहे तुझं? हां यार, अरे काय झालंय? अगं हे वय, अगं ते मी रस्त्याने जाताना एका जीवाला धडकले यार. काय ना बाकी एवढं काय नाही झालं. आता कसं आहे? अगं मी मस्त आहे आता. हां बरं, जाते मी पण आता. खूप जणांना भेटायचं आहे, खूप दिवसातून आले ना आता. सगळ्यांना भेटल्यावर खूप मज्जा येणार आहे आज. मला सगळ्यांना भेटायचं आहे. हो भेटशील ना. रस्त्याला कुठतरी येतील काही एक काम असतं इथे. बघूया आता का. आता बहुतेक गाडी वाजायला लागली. बहुतेक सरपंच झाल्यात काही. नमस्कार. नमस्कार भारतराव. सरपंच साहेब नमस्कार अरुण भाऊ, काय चाललंय? काय आलतो तुमच्याकडे? तुमच्याकडेच भेटायला आलतो. काय मग कुमार, काय तुमच्याकडे आलतो भेटायला? बोल की काय काम काढलंस? बरा आहेस का तू? काय तुमचं? हाय, बरा आहे. काय लवकर आज सकाळी बाहेर पडलाय? आयला सकाळ सकाळी आज शनिवार नाही का भारतराव? बर. मारुतीला गेलतो. हा काय साकडे बिकडे घालून आला काय? देवाला साकडं घातलंय तर आपलं गाव कोरोनामुक्त झालं पाहिजे. नुसतं गावच नाही तर भारत देश आपला कोरोनामुक्त झाला पाहिजे. काय हो अरुण भाऊ? हे मात्र सरपंच साहेब बरं का मनासारखं केलं बरं का. गावात लय पेशंट वाढायला लागले. अहो गावात पेशंट वाढणार नाही तर काय होणार? ती मास्क वाढा की वर, पण वटर लावा घेतलाय मी. इसरलंच की राव. जरा वड की पडक वर. कुमार काय लागा पडते घालून चालते रे कुमार. तर काय अरुण भाऊ, काय काम काढलं होतं माझ्याकडे? लसीकरणाचं विचारासाठी आलतो, गावात आलतो. म्हणलं सरपंच आहे, घरी जाऊन जरा गाठ घेऊन यावं. लस कधी येणार आहे काय, जरा चौकशी करावी. म्हणजे अरुण भाऊ तुम्ही अजून लस घेतली नाही? नाही, एकदा आलतो लस संपली आणि माघारी गेलो. कशाची लस घेतली? कुणी घरातल्याने तर घेतल्या नाही. कुणी घेतले तर कुणीच नाही. काय राव भारत अरुण भाऊ, एक काम करा तुम्ही, पटकन जावा घरी. हा. लसी चालू आहे 4 दिवस झालं. आधार कार्ड साऱ्यांची घरातल्या घेऊन या आणि लसी घेऊन टाका. बरं चालतं. नाही गेलते एकदा, बसून तर माघारी आलो कारण लसीच संपली. काय कुमार, तू घेतली का नाही लस? घेतले गे? आणि म्हाताऱ्याला दिली का नाही? दिले गे? बर 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 बर. भारतराव तुमचं कसं आहे? आमच्या सगळ्यांचं झालेलं लसी. बर तेवढं मात्र काम केलं मी. बर बर, जरा गावात फिरून सांगा की राव, काय तुमच्यासारख्याने असल्या कार्यकर्त्याने जर मागं पडलं तर कसं गाव चालायचं? नाही ते करणारच आहे मी आता. एक काम करायचं, साऱ्याने लसी करून घेतलेल्या का नाही, आणि कोण घेत नसलं तर मला तुम्ही सांगा डायरेक्ट, काय अडचण नाही. आणि त्या पांड्याला पण सांगितलं या. आणि ते पांड्या कुठं असलं तर बघा, त्याला पण ते सांगायलाच. होय, त्याला आता ओळखूनच आणायला पाहिजे. हा चालतंय. चला मग चहा पाणी घेतला नाही? चहा पाणी नको, आता लय वेळ होतो या. बर बर चालतंय. चला या मग. हा येते. चला. ओके.
ठीक आहे हा ए कुमार अरे इकडे ये रे जरा इधर ते पडकं काढ तोंडाचं आणि मास्क वापरायचा जरा योगा सर हा चालतंय या चला हो सिद्धू ए सिद्धू सिद्धू अरे किटली न्यायची होती रे जरा हात दुखायलाय एक जरा लवकर या हाय ते या गट्ट्यान खेळायचा